आपण बघू शकतोय की पवार कुटुंबातले सदस्य हे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अजित पवारांच्या निधनानंतर एकत्रच राहिलेले आहेत। काल रात्री उशिरा सुनेत्रा पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर पार्थ पवार जे आहेत ते त्यांच्यासोबत काल मुंबईला दिशेने रवाना झाल्यानंतर पार्थ पवार जे आहेत ते त्यांच्यासोबत काल मुंबईला गेले नव्हते आणि आज आपण जर पाहिलं तर पार्थ पवार शरद पवारांच्या याच गोविंद बागेतल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। काही क्षणापूर्वीच पार्थ पवार यांचा ताफा जो आहे तो गोविंद बागेत दाखल झाला आणि त्यामुळे आता जर मुंबईतल्या राजकीय घडामोडींबद्दल जर वेग वाढत असेल तर निश्चितपणे त्याचे रेप्लिकेशन जे आहेत ते बारामतीमध्ये दिसणारच आहेत आणि त्यामुळे जर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी जर त्यांचा होणार असेल तर या संपूर्ण बाबीत आज या सगळ्या नेत्यांमध्ये आज या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। आपण जर पाहिलं तर शरद पवार हे त्यांच्या गोविंद बागेतल्या याच निवासस्थानी असल्यामुळे त्यांना भेटीसाठी अनेक जण या ठिकाणी दाखल होताना दिसतात, ज्यामध्ये प्रमुख नावं आपण जर बघितले तर पवार कुटुंबातले सदस्य युगेंद्र पवार असतील, आमदार रोहित पवार असतील हे याच ठिकाणी आहेत आणि त्यासोबतच सुप्रिया सुळे, शरद पवार हे सकाळपासूनच या ठिकाणी लोकांच्या नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत। संदीप क्षीरसागर यांनी आज सकाळी स्पष्ट केलं होतं की कुठलीही बैठक जी आहे ती आमची झालेली नाही आणि त्यानंतर ते निघून गेले होते। पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर शरद पवार सोबत सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार हे सगळे आता गोविंद बागेत आहेत आणि काही वेळापूर्वीच पार्थ पवार सुद्धा या गोविंद बागेत दाखल झालेले आहेत। त्यामुळे निश्चितप्रमाणे हालचालींना वेग आलाय आपण असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण मुंबईतल्या ज्या घडामोडी घडतायत त्याच पार्श्वभूमीवर या कुटुंबातल्या सदस्यांमध्ये देखील निश्चितपणे चर्चा होऊ शकते अशी शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येते। निश्चितपणे हा विषय देखील चर्चेला जाऊ शकतो, कारण शरद पवार यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाला दुजोरा दिला होता की जानेवारी महिन्यात एक विलिनीकरणाची बैठक जी आहे ती अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासह इतर नेत्यांमध्ये पार पडली होती आणि त्याचाच पुढचा अंक म्हणून हे लवकरच दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची घोषणा सुद्धा होणार होती। मात्र दुर्दैवाने अजित पवारांचा अपघाती निधन झालं आणि त्यानंतर या चर्चांना एक वेगळं वळण लागलं आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होत असताना लवकरात लवकर हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत यासाठी देखील अनेक नेत्यांकडून प्रयत्न केला जातोय। त्यामुळे दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणावर देखील कुटुंबातले सदस्य, कारण हा पक्ष जो आहे तो शरद पवारांच्या नेतृत्वातला पक्ष आहे, अजित पवार त्याचे मुख्य